एकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम वसुदेवसुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमं वन्दे परमानन्दमाधवम् दातव्यमिति यद्दानं दीयतेनुपकारिणे देशे काले च पात्रे च तद्दानं सात्विकं स्मृतम् दातव्यमिति यद्दानं दीयतेनुपकारिणे देशे काले च पात्रे च तद्दानं सात्विकं स्मृतम् दातव्यम इति यद्दानं दीयते अनुपकारिणे देशे काले च पात्रे च तद्दानं सात्विकं स्मृतम् असा पदच्छेद आहे. दातव्यम इति यद्दानं देशे काले च पात्रे च अनुपकारिणे दीयते अंतदानं सात्विकम स्मृतम. तर जे दातव्य देण्यास योग्य आहे असं दान देशात काय म्हणतो, योग्य देशामध्ये, योग्य कालामध्ये, योग्य पात्राच्या ठिकाणी अनुपकारे असं निष्कामतेने जे दान दिल्या जाते त्या दानाला सात्विक दान असं म्हणतात किंवा सात्विक दान असं म्हटल्या जाते. असं हे दानाचं महत्त्व. पाठीमागे तपाचे 3 प्रकार सांगितले, थोडक्यात तपाचे 6 प्रकार सांगितले. शारीरिक, शारीरिक, वाचिक, मानसिक आणि त्यातलेच प्रकार म्हणून सात्विक, राजस आणि तामस असे प्रकार सांगितले तपाचे. आता दानाचे 3 प्रकार सांगायचे: सात्विक दान, राजस दान आणि तामस दान. दानच राहतं, दानात काय बदल नसतो. देण्याची क्रिया आणि द्रव्य जे द्यायचं ते ईश्वर सृष्टीतलंच आहे. जो देणारा आहे तो ईश्वर सृष्टीतलाच आहे आणि घेणारा तोही ईश्वर सृष्टीतलाच आहे. जे पदार्थ द्यायचे आहेत ते देण्यास योग्य ते सर्वच देत असतात. देण्यास योग्य ते देतील ना. सात्विकाने दिलं तरी देण्यास योग्य तेच देतो, राजसाने दिलं तर देण्यास योग्य तेच देतो आणि तामसाने दिलं तरी देण्यास योग्य तेच देतो. आणि दुसरा मुद्दा, दाता तोही असतो. सात्विक असला सात्विकातलाही दाताचा असतो, राजसातलाही दाताचा असतो, तामसातलाही दाताचा असतो आणि प्रतिगृहिता असतो. घेणारा सुद्धा तोही एक मनुष्यच असतो, तोही प्रतिगृहिता असतो. राजसही प्रतिगृहिता असतो, तामसही प्रतिगृहिता असतो. या 9 ठिकाणी कोणत्याही प्रकारचा बदल नाही. बदल असतो तो फक्त त्यातल्या मानसिकतेचा, त्यातल्या भावनेचा आणि त्यातल्या गुणाचा. थोडक्यात गुणामुळे मानसिकता बदलते, म्हणजे मानसिक भाव बदलला आणि मानसिक भाव बदलल्यामुळे त्या दानाचे 3 प्रकार झाले. वास्तविक आता 3 ठिकाणी देणारे ईश्वर सृष्टीतलेच माणसं आहेत आणि घेणारे ते ईश्वर सृष्टीतलेच माणसं आहेत आणि जे देणारी वस्तू आहे ती ईश्वर सृष्टीतलीच आहे. वेगळे काय त्याच्यामध्ये? बरं, देण्याची जी क्रिया आहे ती क्रिया पण सारखीच आहे. म्हणजे दातृत्व हे समान आहे
आणि देण्याची जी क्रिया आहे तेही समान आहे, दातव्य वस्तू तेही समान आहे आणि प्रतिगृहिता तोही समानच आहे, काही फरक नाही. सगळं एकच प्रक्रिया आहे. प्रक्रिया बदलते ते गुणभेदाने, आणि गुणभेदाने भावना बदलली, आणि भावना बदलल्यामुळे काय बदललं? दानाचं स्वरूप बदललं, आणि दानाचं स्वरूप बदलल्यामुळे फलाचं स्वरूप बदललं. त्यातून जे त्याला फल मिळायचं, फलाचं स्वरूप बदलणार का नाही? मग आता प्रश्न, फल जे मिळतं ते फल तुमचं दानावर अवलंबून आहे, ते फल तुमच्या भावनेवर अवलंबून आलं आहे का नाही? ते फल करत तिन्ही ठिकाणी, समजा तिन्ही ठिकाणी धनाचं दान दिलं, देणारा तर तो माणूसच आहे, घेणाराही माणूसच आहे, आणि देणार ते धनच ईश्वर सृष्टीतलंच आहे ते. पण मग तिन्ही ठिकाणी बदलली काय? ते गुणामुळे भावना बदलली, आणि भावनेमुळे फल बदललं. म्हणजे फलाचा भेद हा भावनेवर अवलंबून आहे, तुमच्या दानावर अवलंबून नाही. ज्या काळात फल तुम्हाला न्यून अधिक होतं, एक फल तुम्हाला मुक्त करतंय, एक फल बंधनात घालतंय, आणि एक फल तर तुम्हाला अजून अधोगतीला येऊन घालतंय ते. तर या फलाचा बदल केवळ आणि केवळ त्या दात्याच्या मानसिकतेवरती, त्याच्या भावनेवरती ती गोष्ट अवलंबून आहे. असे हे दानाचे 3 प्रकार असले तरी त्यातली सूक्ष्मता मी तुम्हाला सांगितली. आता इथं काय आहे? दातव्य. तर दातव्य ही एक गोष्ट अशी आहे, धातू असतो, ददाती म्हणजे देणे, काहीतरी देणे. काहीतरी दिल्याने त्याला दानाचं स्वरूप येत नाही. मग दातव्य असं हे अव्यय आहेत. हे दातव्याचा अर्थ देण्यास योग्य, जसं कर्तव्य असतं. मग आईवडिलाची सेवा करणं, देवाची सेवा करणं, गुरूंची सेवा करणं, नित्यनेम करणं, हे काय आहे? मानवी जीवनातलं कर्तव्य, हे त्याचं कर्तव्य बनतं. तसं दातव्य हे कर्तव्य आहे, आणि कोणाचं ते? या ठिकाणी मनुष्याचं. आणि यातून कोणी सुटत नाही. ब्रह्मचार्याला सुद्धा दान सांगितलं, संन्यासाला सुद्धा दान सांगितलं, गृहस्थ्याला दान सांगितलंय, वानप्रस्थाला दान सांगितलंय. म्हणजे दाते या ठिकाणी त्या पद्धतीने त्यांना ते देता येतं. आणि कोणाला काही नाही झालं तर जीवदान तर कोणालाही देता येतं. एखाद्याचा जीव तर वाचवता येतो ना, मग जीवदान कोणालाही देता येतं. तसंच या 4ही आश्रमामध्ये विद्यादान देता येतं. बाकीची गोष्ट काय असू नसून 4ही आश्रममध्ये आत्तापर्यंतचा इतिहास पुराण असा आहे, 4ही आश्रमातले माणसं विद्वान असतात, गृहस्थी असतात, तेही साधू संन्यासी विद्वान आहेत, तेही उपदेश म्हणजे विद्येचं दान करू शकतात. ब्रह्मचारी विद्येचं दान करू शकतो, संन्यासी विद्येचं दान करू शकतो, आणि वानप्रस्थही विद्येचं दान करू शकतो. काही दानं असे आहेत साधारण, जे सर्वांना देता येतात, त्याला काही कुठलं बंधन नसतं. आणि काही दान असं असतं, विचित्र असतं, त्याला ना देशाची गरज, ना त्याला कालाची गरज, ना त्याला पात्राची गरज. तुकाराम महाराज म्हणतात, सर्वभूती द्यावे अन्न, आणि द्रव्य पात्र विचारून. म्हणजे अन्नदानात तुम्हाला पात्राचा विषयच येत नाही. होय, अन्नदान वस्त्रदान यात पात्राचाही विषय येत नाही, देशाचाही विषय येत नाही, कालाचाही विषय येत नाही. विषय फक्त एकच येतो, त्याला म्हणतात गरज तेवढीच विषय येतो. मग तिथं त्या गरजेच्या पोटी ना पात्राचा विषय, ना पात्राचं महत्त्व जाणलं जातं, म्हणजे पात्राची योग्यता जाणल्या जात नाही, ना देशाचं पावित्र्य जाणलं जात नाही, ना कालाचा परोकाल जाणल्या जात नाही. हे असं जे दान असतं ते असं. या दानाला तुम्हाला अन्नदान कोणी घेऊ शकतो. आता ब्रह्मचार्याजवळ कशाचं अन्न आले, पण जर त्याने भिक्षा मागून आणली आणि तो खायला बसला, आणि अशा कालामध्ये जर मग त्याच्या पुढे एखादा जीव तडफडत असेल, तर त्याच्या झोळीत आले म्हणून त्याचा हक्क येतो, तो ते अन्नदान ब्रह्मचारी जर देऊ शकतो, तर बाकीचे 3 आश्रमाला तर काही प्रश्नच नाही. म्हणजे याचाच अर्थ अन्नदान असेल, जीवदान असेल, विद्यादान असेल, याला काही न्यूनाधिकता आपल्याला पाहायला मिळत नाही. आणि म्हणून त्याला काय म्हणलं? दातव्य ती कर्तव्य.
हे कर्तव्य आहे, म्हणून त्याला दातव्यात कशात जातं, ते कर्तव्यात जातं. आणि काहीतरी देणे ह्या माणसाचा स्वभाव आहे. जसं कर्तव्यशास्त्राने आपल्याला काही गोष्टी कर्तव्य म्हणून सांगितलेल्या आहेत, तसं दान ही गोष्ट देणे हे सुद्धा मानवी जीवनातलं एक कर्तव्य आहे. आमच्याकडे काय नाही बोय द्यायला, काय नाही द्यायला असा मनुष्य जन्मालाच आला नाही. तो एखाद्याला नुसती वेळ पण देऊ शकतो, एखाद्या करता तू वेळ पण देऊ शकतो ना. म्हणजे काही द्यायला नाही असा मनुष्य नाहीच. अरे गाय दूध देते, मग असं कुठं झालंय का? ते कोणी काही झाड देतं तुम्हाला, झाड जर तुम्हाला दान करतं, गाय जर दान करते, तर मनुष्याला करता येत नाही अशी गोष्ट होणारच नाही. म्हणून ते कर्तव्य एवढ्या करता सांगितलं. कर्तव्य, दातव्य याचा अर्थ मानवी जीवनाला कर्तव्य म्हणून दातव्य आहे. आणि दुसरी गोष्ट, दातव्य याचा अर्थ असा आहे, जे देण्यास योग्य आहे त्याला दातव्य. दातव्याचा अर्थ देण्यास योग्य. कोणी काय देतो, काय नाही म्हणले, मला काहीतरी द्यायचं, आला जवळ त्याच्या 2-4 मुस्कडात दिल्या, का नाही दिल्यावर तर काहीतरी द्यायचं म्हणून दिलं काहीतरी. आता आमजवळ काहीच नाही, आला आणि त्याला 7-8-10 शिव्या दिल्या. अरे देण्यास योग्य आहेत का ते? का शिव्या देण्यानंतर काय मुस्कडीत देणं का ते? काही त्याला योग्य देणं नाही म्हणत त्याला, म्हणून त्याला दातव्याने देण्यास योग्य, म्हणून त्याला दातव्य असं म्हटलेलं आहे. दातव्यम, देण्यास योग्य, आणि कर्तव्याला योग्य, म्हणून त्याला दातव्य असं म्हणतात. आणि म्हणून दातव्याने काय सांगितलं, यांनी सगळंच येतं. ते ज्या कालामध्ये कर्तव्य दान द्यायला लागल्यानंतर, देण्यास योग्य दान तो करायला लागल्यानंतर त्याच्या आक्षिप्त योग्य पात्रही आलं. कारण योग्य करतोय ना तो, योग्य विशेषण त्याला लागल्यामुळे योग्य पात्रही आपोआप त्याच्यात आलं. योग्य देशही आला, योग्य कालही आला, आणि योग्य पात्र आलं. म्हणून देण्यास योग्य, योग्य दाता आणि योग्य प्रतिग्रहिता, त्याला काय म्हणलंय, दाना नाम षडांगानी. दानाचे 6 अंग सांगितलेले आहेत. कोणते? पहिला दाता, दुसरा प्रतिग्रहिता, तिसरा देश, चौथा काल, आणि 5वी श्रद्धा, आणि 6वं धर्मयुक्त. याला म्हणून दानानाम षडांगानी. या 6 गोष्टी येत्यात त्याच्यामध्ये, तेव्हा त्याला दानाचं रूप येतं. तुम्ही भलं एखाद्याला डोंगभर सोनं दिलं तर त्याचा काही उपयोग नाही होत. या 6 गोष्टी याव्या लागतात, मग त्याला म्हणतात दानानाम षडांगानी. असे 10 दानाचे 6 अंग आले, मग त्या दानाला दानाचं रूप येतं, देण्याला दानाचं रूप येतं, आणि मग ते पुण्य उत्पन्न करतं. दिल्याने पुण्य उत्पन्न होत नसतं, तर ते असो. आणि म्हणून त्याला म्हणतात दान. दान याचा अर्थ नेमकं काय? देणं एवढंच होतं का? देणं म्हणजे दान नसतं. देणं तर तुम्ही काही पण देऊ शकता. तो दान याचा अर्थ स्वस्वत्व, त्यागपूर्वक, परस्वत्व, आपादानम इति दानम. म्हणजे त्या वस्तूवरचं स्वस्वत्व त्यागपूर्वक वस्तू देऊन दान होत नाही. मग काय केलं तुम्ही? वस्तू दिली आणि त्याच्यावर आपला हक्क ठेवला. मग स्वस्वत्व त्याग, त्या वस्तू देणं वेगळं, पण त्याच्यावरचं आपलं स्वत्व काढून परस्वत्व, त्याचं स्वत्व त्याच्यावरती स्थापित करणं, त्याला म्हणतात दान. आपली मालकी त्यातून पूर्ण आपण काढून टाकली आणि त्याची मालकी प्रस्थापित केली. म्हणजे याचा अर्थ एखाद्याला 1 एकर दान दिलं, आश्रमाकरता, मंदिराकरता देतो, एखाद्या संस्थेला दिल्याच्या नंतर हे घ्या तुम्हाला, काय अडचण नाही, मी काय नाही म्हणायचो, आणि याच्याच नावावर ठेवलं. मग ते काय दान होईल का? ते नाही. मग त्याने त्याच्या नावचं करून दिलं पाहिजे. आणि मग नावचं करून दिल्याच्या नंतर त्याला म्हणतात स्वस्वत्व त्यागपूर्वकं परस्वत्व आपादकम. दुसऱ्याचं स्वत्व त्यात प्रस्थापित करणं, मग त्याला दानाचं स्वरूप येत असतं. त्याला म्हणतात स्वस्वत्व त्यागपूर्वक परस्वत्व आपादकम. थोडक्यात दान त्याग लक्षणम.
पूर्णतः त्याच्यावरची मालकी काढून टाकून त्याला देऊनच टाकणं, त्याला म्हणतात दान. ददाते आणि दीयते यद्दानम. आणि मग ते दिल्या जातं. तो त्या कालामध्ये काय दिल्या जातं, आपल्याकडे प्रक्रिया असते. धनदान असतं, गजदान असतं, गोदान असतं, भूमिदान असतं, जीवदान असतं. असे खूप दानाचे लय प्रकार आहेत, खूप प्रकार आहेत. आपल्या ग्रंथात खूप लिहिलं आहे ते. असं आहे, पिंडदान आहे, अन्नदान आहे, असे दानाचे प्रकार. भूदान, गोदान, दानाचे खूप प्रकार आहेत. 9 का काय प्रकार लिहिलेले. ते पुस्तकच नाही आलं माझ्या हातात. रात्री पाहत होतो पण सापडं ना, काय नव्हतंच माझ्याकडे ते काय. तर जाऊ द्या. असं जे असतं त्याला म्हणतात दान. आणि मग देव ब्राह्मणादी संप्रदान द्रव्यम, म्हणजे देव ब्राह्मणादी संप्रदान द्रव्यम मोचनम. असं आहे. दान द्यायचं म्हणजे कोणला, देव ब्राह्मणादी म्हणण्यामध्ये हे सर्व येतं. संप्रदानम द्रव्य मोचनम म्हणजे थोडक्यात त्याला देणे, याला दान असं आहे. सांगितलं तुम्हाला दान नमषडांगानी. दान कधी करावं त्याचे काळ ठरलेले आहेत. असं आहे. थोडक्यात आहार खाता खाता उष्ट्या हाताने कधी दान देऊ नये. मैथुनम अशुद्ध कालात, निद्रा झोपेतून उठला किंवा झोपेत असं नाही, किंवा संध्याकाळच्या त्याला विवर्जेत. असे दानाचे 4 ठिकाणं सांगितले. त्या ठिकाणी विवर्जेत, अशा ठिकाणी अशुचीने दान देऊ नये, संध्याकाळच्या वेळी कधी दान देऊ नये, निद्रेच्या कालात कधी दान देऊ नये, आणि आहार जेवत असताना असं उष्ट्या अंगाने उष्ट्या हाताने कधी दान देऊ नये. अशी दानाची प्रक्रिया सांगितलेली अस्तित्व असो, असं त्याला म्हणतात दानम. आणि मग पुढे काय आलंय, दातव्य. दातव्य ते दानम. तर पहिला आला देश. तर देश म्हणजे कोणत्या अमक्या देशात दिलेली काय होतं, तर त्या दानामध्ये असणारं जे पुण्यप्रदान व्हायचं, तर त्या पुण्यप्रदान त्याच्याकरता त्याचे दुप्पट, तिप्पट, चौपट, 10पट, शतपट अशी शक्ती वाढत असते. तितकं त्याचं श्रेय येत असतं. मग असा कोणता देश आहे, उगं मासनात गेला आणि तिथं दान दिलं, मग तिचं नाही चालत. मग काशीसारखं क्षेत्र, काशी, मथुरा, द्वारका, मग असं ते आपण त्याला कुरुक्षेत्र, ज्या असे तीर्थक्षेत्र असतात मोठमोठे, त्याला तीर्थस्थानामध्ये, क्षेत्रस्थानामध्ये नैमिषारण्य असतं. असे ज्या ज्या ठिकाणी शास्त्रामध्ये अत्यंत पवित्र स्थानं सांगितलेले आहेत. नामदेव महाराज म्हणतात, तेथे एक शीत दिदल्या अन्नन होय कोटी कुळाचे उद्धरण, कोटी याग केले पूर्ण. कुठं पंढरपुरात जर 1 शीत दान दिलं, मग आता कोणी उठलं 1 शीत दान द्यायचं, 1 भाताचं दान देऊन यावं, झाले कोटी यज्ञ. आता बाकीचं काय करायचं. तेथे 1 शीत दिदले अन्न आणि होय कोटी कुळाचे उद्धरण, कोटी याग केले पूर्ण. ते मैमान क्षेत्रीची. पाहता ही दानाची पिढा. मग आता यातलं अशा वेळी काय करावं लागतं, अशा वेळी याच्याकरता श्रवण करावं लागत असतं. म्हणजे या अशा गोष्टी कळतात. त्यातलं म्हणण्यातलं तात्पर्य दानाचं महत्त्व नाही सांगायचं आहे, त्या क्षेत्राचं महत्त्व सांगायचं आहे. अरे जर त्या एवढ्या क्षेत्राचा महिमा, ते एका शीताच्या दानामध्ये जर त्याला कोटी यज्ञाचं फल प्राप्त होतं, तर मग त्यांनी अन्नदान केलं तर किती प्राप्त होईल. वारकऱ्याला जर केलं तर तिथं नामदेव महाराज एक अभंग असलेला आहे तो फार मोठा. 100 ब्राह्मण 100 संन्यासी जीव घातल्याच्या नंतर एका नामधारकाला घातल्यानंतर फार मोठं लिहिलं आहे. ते फारसं लाजून जाते माणूस वाचता वाचता. संन्यासीही दिले सगळे हाकून, ब्राह्मणही दिले सगळे हाकून, एवढा नामधारक वारकरी. असे वारकरी काय करतोय, देवाला होतोय काय माहित नाही. पण तर असं क्षेत्रीचं महत्त्व. आणि म्हणून देश या म्हणण्यामध्ये पवित्र देश, कालेच. तर दानाकरता काल सांगितलेला असतो. कोणता काल असतो तो,
मग कधी कधी काय प्रसंग आमुष्याचा काल इतर कार्याकरता, इतर मंगल कार्य करण्याकरता अशुची मानलेला आहे. पण काही आमुष्याचा काल असतो दान देण्याकरता तो पवित्र मानलेला आहे. मग आमुष्या असते, पौर्णिमा असते, मकर संक्रांत असते, किंवा त्याला पर्वकाल असं म्हणतात. ते एक ठराविक प्रदोष, पर्वकाल, मग एकादशी, असं काहींचं असं काही त्रयोदशीचे पर्वकाल सांगितलेले असतात. तसे काही दशमीचे पर्वकाल असतात त्या दानाच्या बाबतीमध्ये. ते खूप दानाचं फार मोठं किचकट प्रकरण आहे दानाचं. तर असा जो काल असतो, जो काल पवित्र सांगितलेला असतो, पर मग हे कुठं येतं? हे देश, काल आणि पात्र हे तुम्हाला आता दानाचे प्रकार सांगले. ते कुठं? धनदान म्हणजे द्रव्यदान, गजदान, गोदान, भूदान, हे दानामध्ये हे येतं. अन्नदानामध्ये, वस्त्रदानामध्ये मात्र हे नियम काही लागू होत नाहीत. आणि म्हणून असा काल असे पर्वकालामध्ये, आणि त्या पर्वकालात दिलेलं दान, मग एखादा अत्यंत पवित्र, जसं क्षेत्राची उंची असेल तसं असं आहे. त्याला काय म्हणतात? गोकोटी दानम. तो श्लोक आहे आता. प्रयाग गंगा युतकल्पवासः. तर ते गोविंद नामना न कदापि तुल्यम. गोकोटी दानम ग्रहणेषु काशी प्रयाग गंगा युतकल्पवासः. यज्ञायुतं मेरु सुवर्णदानम गोविंद नामना न कदापि तुल्यम. तर असं आहे, गोकोटीदानम ग्रहणेषु काशी, म्हणजे काशीमध्ये कोटीदान. कोणाचं? गायांचं. आणि कोणत्या? भाकड गाया नाही द्यायच्या. मग कोणत्या द्यायच्या? वेलेल्या गाया द्यायच्या. त्यांच्या शिंगात सोन्याच्या शेंब्या घातलेल्या पाहिजे. गळ्यामध्ये सोन्याच्या घुंगरमाळा पाहिजे. अशा झुलीने येणे तेने मढवलेल्या दुधाळ गायी, अशा किती कोटी गायी आणि दान द्यायच्या. कुठं द्यायच्या? काशीमध्ये द्यायच्या. असं गोकोटी दानम. आणि ग्रहणाच्या कालात दोन आले करी, गोकोटी दानम आणि ग्रहणेषु काशी. ग्रहणाच्या कालामध्ये म्हणजे काल उत्तम आला, आणि काशी म्हणल्यानंतर देश उत्तम आला. आणि जे द्यायचं ती गाय, ती 30 कोटी देवतेची जननी अशी गाय आली, तो केवढं पुण्य झालं ते. आणि त्याच्या पुढचं प्रयाग गंगा युतकल्पवासः. जर त्या प्रयागराजावरती एक मुक्काम केला तर त्या मुक्कामाचं पुण्य अगणित पुण्य सांगितलंय. सगळ्या पापाचं क्षालन होतं, असं त्या प्रयागराजाचं महत्त्व आहे. पण प्रयाग गंगा आयुत कल्पवास, काय आता ती कल्पना? अरे कल्पच कळना आम्हाला. तर आयुत म्हणजे आता 10,000, आणि 10,000 कल्प तिथं मुक्काम केल्याचं पुण्य. काय शास्त्र करायला येत असं अवघडच आहे बुवा. आता कसं गणित करावं ते. मग गोकोटी दानाचं पुण्य, आणि त्याच्यात ते घ्यायचं. आणि नंतर कोणतं घ्यायचं? तर आयुत म्हणजे 10,000 कल्प त्या प्रयागराजावरती मुक्काम केलं ते पुण्य घ्यायचं. हे झाले 2 पुण्य. आणि यज्ञायुतं मेरु सुवर्णदानम. तर यज्ञ करायचा, आश्वमेध यज्ञ करायचा, आणि तिथं यज्ञ आयुतम म्हणजे 10,000 यज्ञ करायचे. आणि त्याच्यात मेरू पर्वत एवढा, तर मेरू पर्वत पुढे जाणं एवढं सोनं. मेरू पर्वत एवढं प्रत्येक यज्ञात दिलेलं दान. आणि हे 3 दान एकदा एकत्र करायचे आणि एका पारड्यामध्ये घालायचे. गोविंद नामनानं कदापि तुल्यम. तर काय ते गोविंदाचं नाम एक घेतलं, हे नाम 100% पुण्य देतं. आणि मग एवढ्यातून हे 3 मिळून एकत्र केलं का, मग यातला 1% पुण्य असतं. ते तरी तुलना होत नाही म्हणले, पण नको तुम्हाला वाईट वाटेल म्हणून तुलना होतच नाही. नामाचं महत्व सांगत असताना त्यास म्हणजे तुम्हाला इथं दान देण्याकरता देश कालाची योग्यता सांगितलेली आहे. आणि मग पुन्हा काय आलं? ते पात्र. देशे कालेचे पात्रेच. पहिलं पात्र दानामध्ये सर्व ग्रंथकारांनी लिहिलेलं आहे. त्याला म्हणतात गरजू. ज्याला गरज आहे ते सर्वात योग्य पात्र.
आणि त्या ज्या कालात गरज असते मग त्या गरजेमध्ये तिथं देशाचा विचार नसतो आणि कालाचाही विचार नसतो. ज्या काला ज्याला ज्याची गरज आहे त्याला त्यावेळी देणं, त्याच्याकरता तो सर्वात मग तो स्मशान जरी असेल तरी तोही उत्तम देश मानला आहे. आणि ते आमुषाचा काल असेल तरी तो काल उत्तम मानला. आणि घेणारा एखादा काय म्हणतो हत्यारा जरी असला तरी सुद्धा ते उत्तम पात्र मानलं, कारण त्याचा जीव जातोय आता. मग जलदान असेल, अन्नदान असेल, गारठ्यापासून वस्त्रदान असेल, तर असा जो गरजू असतो तिथं मात्र याचा विचार केला जात नाही. पण पात्रे या शब्दामध्ये दानाचा प्रकार आला का पात्र बदलतात. मग आता तुम्हाला द्रव्य जर द्यायचं असेल तर मात्र कोणालाही देऊन चालत नाही. नाही तर मग द्रव्यदान जर दिलं तर मग तो पापाला भागी 6वा भाग त्याला प्राप्त होतो. असं आहे. एका माणसाने 4 आणे दान केलं आणि ते केलं कोणाला केलं? कोळ्याला दान केलं. आणि कोळ्याला दान केलं, ती गेला बिचारा आणि त्याने आणलं ते 4 आण्याचं जाळं आणलं आणि धरले मासे. मासे धरले, आयुष्यभर मासे धरून खायला लागला. आणि मग पुढे गेला आणि मग तो बिचारा त्याला तर झाली शिक्षा, पण ज्याने 4 आणे दिले होते तो एका पशुच्या जन्माला गेला. आणि पशुच्या जन्माला गेल्यानंतर त्याच्या अंगामध्ये सगळे छिद्र पडले, त्याला सगळे पाखर टोकरीत होते, त्यात सगळे किडे झाले होते. आणि मग विचारलं असं तर हे कोणत्या जन्मातले कसं कोणतं पाप आहे? असं म्हणे हे 4 आण्याचं पाप भोगते म्हणजे. तो कसं काय? यांनी 4 आणे दिले आणि त्यांनी एवढे जीव मारले म्हटले आणि त्यातला हा भागीदार झाल्यामुळे त्याला ही शिक्षा भोगावं लागते म्हटले. ती मग कारण तर द्रव्य पात्र विचारून द्रव्य द्यायचं तुम्हाला पात्र विचारलं पाहिजे. मग त्याला देशकालाला थोडंसं बाजूला ठेवा तुम्ही, कमी पुण्य मिळेल, पण पात्र हे विचारलंच पाहिजे. आणि म्हणून गरज असेल पात्राच्या काळात अन्नदान वस्त्रदान ज्याची गरज आहे त्या काळात ते देणं की ते सगळ्यात उत्तम पात्र मानलं. पण अन्नदान वस्त्रदान यापेक्षा वेगळं जे दान असतं त्याच्याकरता मात्र नाही. मग त्याला विद्वान ब्राह्मण असेल तर उत्तम. ब्राह्मण याचा अर्थ तुकारामांच्या भाषेतला ब्राह्मण, जातीचा ब्राह्मण नाही. महाराज म्हणतात काय? वैष्णव चांभारण धन्य त्याची माय. तिथे ब्राह्मणाचा एक अभंग तो हा नाही, हा भक्त ब्राह्मण जो ब्राह्मण आहे ना तो कोणत्याही कुळात जन्माला, पण ब्राह्मण कर्म आचरित असेल तो ब्राह्मण आहे. तो ब्राह्मण कर्म जर आचरित असेल तर तो ब्राह्मण आहे, कोणत्या कुळात जन्मू द्या. मग असा ब्राह्मण असेल त्यात तो विद्वान असेल की झाले 2, आणि त्यात तो ब्रह्मचारी असेल आता की झाले 3, आणि जर त्याच्यात तो साधू वृत्तीचा जर असेल तर की झाले 4. असं जर पात्र असेल तर याच्यापेक्षा उत्तम पात्र कोणतं असतं? म्हणजे पहिली गोष्ट तो त्याचा अत्यंत म्हणजे ब्रह्मचारी सगळे साधू असतात असतात भाग काही लय खडूस असतात, कोर्टात भांडायला जातात काही ब्रह्मचारी, ते काही साधू थोडेच आहेत त्यांचं. असं आहे, काही ब्रह्मचारी असतात ते काही विद्वान थोडेच असतात, ते हेकड ब्रह्मचारी असतात ते. आणि ते तसं जरी विद्वान नसला तरी सुद्धा त्याचे ब्राह्मण कर्म जे आहेत त्याचे काय आचरण घडता असेल तर काय भाग नाही. आणि म्हणून ब्रह्मचर्य असावं, त्यात ब्राह्मण असावं, त्यात तो विद्वान असावं आणि त्यात तो साधू स्वभावाचा असावा. आणि या 4 गोष्टी जर एकत्र आल्या तर त्या दानाच्या पुण्याला अजोड असं पुण्य त्याला प्राप्त होईल असं शास्त्र सांगतं. आणि म्हणून दातव्यम. मग पुढे काय आलं ते देण्यास योग्य असं दान द्या देश काल पात्र पाहून. आणि पुढचा महत्त्वाचा मुद्दा आलाय अनुपकारीने, म्हणजे जे दान द्यायचं त्याची परत उपकाराची फेड ठेवू नये. ज्या कालामध्ये प्राणामी दास्यामी कपे आयला ते तोंडा श्लोक आहे ना माझ्या ते आता, पण तुम्हाला विषय सांगतो. त्या ज्या कालामध्ये लंका जिंकून आले
ऐकलेले तुम्ही, सांगितलेले तुम्हाला. लंका जिंकून आले, सर्वांना दान काहीतरी द्यावं, सीते मातेच्या आज तिच्या मनात आलं यांना काहीतरी दिलं पाहिजे, मग सर्वाला दान द्यायचं. मग तिनं हट्ट धरला, माझ्या हनुमंताला काहीतरी द्या. तिथं मुख्य पात्र आहे. भगवान म्हणले त्याला द्यायला काय नाही. आता त्याला द्यायला काय नाही, तिला खूप वाईट वाटलं. तुम्हाला ती कथा माहिती आहे, तिनं गळ्यातला हार दिला वगैरे वगैरे, ते नाही मला सांगायचं. पण भगवान रामचंद्र म्हणले मी तुला काय दान देऊ. ते तोंडात येणं श्लोक माझे ते पाहिले नाही, ते आता आठवलं मला ते. पण जर प्राणांदाश्यामी ते कपे शेषा नामोपकारणाम ऋणानी भवामी, मी जर तुला 5 प्राण दिले तर ते 5 प्राण तर माझे प्राण जातील, आणि त्यातून ते जे तुझे उपकार राहिले तर त्याच्यात मी पुन्हा ऋणी राहीलच ना. त्यापेक्षा असंच ऋणी राहिलेलं बरं ना. तुला माझे 5 प्राण दिले तरी सुद्धा तुझ्या उपकाराची फेड फेटत नाही, आणि त्यामुळे मग आता तुला दान काहीतरी प्राणही द्यायचे. प्राणापेक्षा ते जगात कोणतं दान मोठं नाही. मी तुला 5 प्राणही द्यायचे तरी तुझे उपकार फेटणार नाहीत. शेवटी मग मी ऋणी पण राहणार आहे ना. मग त्यापेक्षा माझ्याकडे तुला काही द्यायला नाही, मी तुझा आयुष्यभर ऋणी राहतो. हे याला म्हणतात अनुपकारेने. निष्कामता ही फार अलीकडे राहिली ती, त्याच्या पलीकडे अनुपकारेने याचा अर्थ जो देणारा आहे त्याची परतफेड करण्यापेक्षा त्यात कृतज्ञता राहणं, त्याचं ऋणी राहणं, हे खरं अनुपकारीने आहे. आणि म्हणून असं आहे तर त्याला म्हणतात ते असं अनुपकारीने. ज्या कालामध्ये भगवान गोपाल कृष्ण गोकुळातून मथुरेला निघाले त्या कालामध्ये त्या गोपींना काय देऊ शकतो भगवान, काय देणार तो भगवान. मग तो भगवान सांगतो मी तुमच्या ऋणात राहणं हेच मला योग्य वाटतं, मी तुमच्या उपकाराची फेड करू शकत नाही. म्हणजे भगवान कृष्णसुद्धा गोपींच्या ऋणात राहणं पसंत करतात, आणि प्रभू रामचंद्र हनुमंतरायाच्या ऋणात राहणं पसंत करतात. याला म्हणतात अनुपकारीने. जे देताच येत नाही, ज्याने असे उपकार केलेत, आहे का नाही. तर काय सांगू आता संतांचे उपकार. मज निरंतर जागविती, काय द्यावे त्याशी व्हावे उतराई. आणि आता जीव जरी दिला तर ते तर शक्यच होत नाही ना. मग याच्यात काय, आता याच्यात मग काहीतरी दिलं नाही, त्याच्यात फक्त एकच, काय द्यावे त्याशी व्हावे उतर. देण्यासारखं काहीच नाही. देऊन देऊन सगळ्यात श्रेष्ठ काय जीव आहे. मग आता जीव जरी दिला तर ते तर फिटत तर नाही ना. मग त्या कालामध्ये कृतज्ञतेने ऋणी म्हणून राहणं हे सर्वात मोठं अनुपकारीने आहे. जे देतात देऊन, जे देताच येत नसतं त्याला खरं दान असं म्हणतात. ते असं असे खूप उदाहरणं आहेत. आपण देतो त्याला देतो, पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी असते जे देण्यासारखंच नसतं, जे देताच येत नाही, परतफेड करताच येत नाही, त्याला खरं अनुपकारीने असं म्हणतात. एक आणि अनुपकारिणीचा विशेष महत्त्वाचा अर्थ असा आहे, तुम्ही निष्काम भावनेने दिलं ते अनुपकारिणी होत नाही, परत त्याच्याकडून कधी फेड करायची नाही. या भावनेने जर दिलं, कधी अपेक्षा नाही केली, तरी ते अनुपकारिणी होत नाही. ते अनुपकारिणी होतं शब्दातली ती गोष्ट, त्याच्या पलीकडची गोष्ट मी निष्काम भावनेने दिलं, ही भावना राहते की नाही. मी अनुपकारिणी, मला कोणत्याही उपकाराची अपेक्षा नाही, मी असं दिलं, पण मी कोणत्या उपकाराची अपेक्षा ठेवली नाही, ही अपेक्षा त्याच्या बोकंडी बसली. आहेत का नाही ते. मग त्याच्याकरता काय, अरे पण जो दाता आहे तो दाता जर गेला, आता उपकार करायचा काय प्रश्न राहिला. दाता जर गेला तर उपकार करायचा काय प्रश्न राहिला नाही. आणि म्हणून ते खरं अनुपकार्याने होत असतं. एक विशेष आता नाही ग्रंथात आलं कुठं, ते पुंडलिक महाराजांच्या डोक्यातलं आहे ते तुकाराम महाराज म्हणतात, हरितो निष्ठुर निर्गुण नाही काय, हरितो निष्ठुर निर्गुण नाही माया बहु कठीण, नव्हे ते करशी आन कवने नाही केले ते, जगात कोणी नाही केलं असा तो अत्यंत निष्ठुर, अत्यंत निर्गुण. आता मुळातच निर्गुण आहे, तुला कशाची भावना.
अत्यंत कठीण, हरितू निष्ठुर निर्गुण, नाही माया, बहु कठीण, दगड तरी बरा तुझ्यापेक्षा, इतका निकट आहेस तू, कवने नाही केले ते, घेऊन हरिश्चंद्राचे वैभव, घोडे राज्य भाग्य सर्व, आणि पत्नी पुत्र जीव, आणि डोंबा घरी त्यांना एवढं कामा लावलं, अख्खं राज्य दिलं त्यांनी, त्याचं अख्खं राज्य घेतलं, त्याचा पार जीव जायचे, त्याचं मूल मारलं, काय काय गोंधळ केलीस तू, आणि म्हणून असं तुझं. मग आता हरिश्चंद्र राजाने काय झालं, स्वप्नात देऊन टाकलं ते. आता त्याच्याकडे काय सर्वस्व दिल्यावर बाकीचं कुठं काय राहिलं त्याला, पण मी सर्वस्व दिलं हे राहिलंच की नाही, सर्वस्व दिलं हे राहिलं. त्याच्या पुढची गोष्ट, राजाशी बे चक्रवर्ती, कृपाळू दयाळू भूती, आणि तुळविले अंती मांसतयाचे. मग ज्या कालामध्ये शिबी राजाची परीक्षा पाहण्याकरता इंद्र आणि अग्नी, इंद्राने बाज पक्षाचं रूप घेतलं आणि अग्नी त्या वल्याचं कबुतराचं रूप घेतलं, आणि आली एक मागाचे एक धावत एक माग, आणि तो बिचारा तो कबूतर आला आणि शिबिराच्या मांडीवर बसला, मला वाचव म्हणला काय करू. मग आश्रिताला कधीही त्याला म्हणजे जीवदान दिल्याशिवाय, जीवदान द्यायचं त्याला, मग त्याच्याकरता त्याला जीवदान देण्याकरता तो ससानं म्हणला, हा हे शिकार माझी, तू माझ्या, मी तडफडून मरेल, मग आता तुला त्याचा जीव वाचवायचा तर माझा जीव जाईल का नाही, माझ्या जीवाकडे बघ ना, माझ्या हक्कावर तू का हक्क दाखवतो, मी ते माझी शिकार आहे, मी त्याला इथपर्यंत आणलंय, मला ते खाऊ देतो. शिबिराजा म्हणला नाही, मी तो माझ्या आश्रित आला, मी आता त्याला तुला मारू देणार नाही. आणि तो ससाना म्हणायचं का नाही, ती माझी शिकार आहे, अरे पण त्याला जरी वाचवलं तर माझा जीव जाईल ना, एक कोणता तरी जीव जाईलच ना, मग कशाला माझं तू आडवा येतो, आम्ही आमचं पाहू, तू कायला मध्ये भागीदार होतो. शिबिराजा म्हणला नाही, तुला दुसरं काय पाहिजे ते माग म्हणे. बरं म्हणे, मग तुझ्या अंगाचं मांस कापून दे म्हटले. मग तुझ्या अंगाचं मांस कापून दिल्यावरती, आणि मग त्या राजाने स्वतःच्या हाताने तलवारीने मांस कापायचं, आणि तो कबूतर एकाच्यात ठेवलं, आणि आपलं मांस कापायचं आणि त्या तरपारड्यात टाकायचं. आता ती मायाच केली होती इंद्राने, त्या अग्निदेवानी, हे सगळं पार शरीर कापून कापून सगळे पार हाडकं राहिले थोडं, पण ते पारडं काही खाली जाईना. आणि मग शेवटी शिबिराजाने उठला आणि त्या पारड्यात जाऊन बसला, आणि पारड्यात जाऊन बसल्याच्या नंतर, आणि मग ते पारडं बरोबर झालं. आता पारड्यात बसलं आणि एवढं मांस कापल्याच्या नंतर शिबिराजा आता जिवंत राहिला का, आता शिल्लक राहिला का, आता जो तो शिल्लकच जर नाही राहिला तर मी त्याला निष्काम भावनी दान दिलं, ही भावना राहील कुठं, तो दाताच गेला, दाताच जर संपला तर ती भावना राहिली कुठं आता. आणि त्यामुळे अनुपकारिणे याचा अर्थ एक तर भावनाच न शिल्लक राहणं, ऋणी राहणं, हे खरा अनुपकारिणे होईल. किंवा तो दाता आहे, तो सर्वस्व जरी दिलं तर मी सर्वस्व दिलं ही भावना त्यात राहील, त्यामुळे ते काही निष्काम होणार नाही. पण दात्याचीच जर आहुती त्यात गेली, मग आता भावना कुठं राहिली आता ती, मग त्याला म्हणतात अनुपकारिणे, असं त्याला म्हणतात. कर्ण भिडता समरंगणी, बाणे व्यापिला रणी, आणि मागशी पाडोनी तेथे दात तयाचे, याला म्हणतात हरितू निष्ठुर निर्गुण. म्हणजे तो कर्णाला कोणी यानेच मारलं, यानेच एवढी माया रचली, एवढं याचा रथ आमकं दोन्या काय केली. अरे भक्ताचं काय वर घ्यायचं म्हणजे इतकं नाही काय वर घ्यायला पाहिजे ना. एखाद्या बघ तो बिचारा एवढा निष्काम होता, त्याचं काही चुकत नव्हतं त्या कर्णाचं, पण किती प्रेम असं आंधळ प्रेम याला म्हणतात ते. आणि मग त्याला बाणाने जर्जर करून खाली पाडलं. बरं पाडलं तर पाडलं, मग काय परीक्षा, यानेच ब्राह्मणाचं रूप घेतलं आणि हाच त्याला दान मागायला गेला. आता दान मागायला गेल्यानंतर आता कर्ण म्हणला, तर माझ्याकडं मी तर आता धारास्तीर्थी पडलोय, रणभूमीवरती पडलोय, मी आता काही जिवंत होऊ शकत नाही. म्हणलं तिथे मग आता काय, मला तर फार माझ्या सकाळी संध्याकाळी पोरं मरतील म्हणे आता खाणेपिण्यावरून, मला काहीतरी दे, मी तुझी उदारता ऐकून इथं आलोय, माझी उदारता ऐकून आलो, याची जसं काय ओळखच नाही तिथं.
तुझी उदारता ऐकून मी थांबलो अरे करणार. मग ते काय तिची भाषा बिषा, तुझ्या तोंडात सोन्याचा दात दिसतो ना म्हणे, मग ते तेवढा पाडून दे म्हणे. मग तो तेवढा, अरे पण तुम्ही पाडणार कस काय, आता मला तर हालता येत नाही ना, मी पाडणार कस काय. तर तो म्हणलं मग ते दगड आणून दे इकडं म्हणलं. ती पाप मी काय करू म्हणलं, तुला दान द्यायचं. आणि मग ते मी पाप कसं काय करू, ते तुला दान द्यायचं, मी त्या कशाला पापात भागीदार होतो द्या, मी मग जातो मागं. नाही म्हणलं जाऊ नको म्हणला, जाऊ नको. आता मला जाता जाता मरता प्रसंगी मला कलंक लावू नको म्हणला. मग कर्ण लोटांगण घाली त्या दगडापर्यंत गेला. दगडोत्कराने आपलं तोंड आपटलं आणि तो दात पडला, घे म्हणला हा दात. आणि कर्णाने प्राण सोडले. अनुपकारिणी दाता जर शिल्लक नाही राहिला तर उपकार केला, निष्काम भावने उपकार दान दिलं, ही भावना राहील का तर तिथं. म्हणजे जिथं दात्याचाच अत्यंत अभाव होतो ते खरं अनुपकारिणी आहे. किंवा ज्या दानामध्ये ज्यांनी ऋणी राहायचं पत्करलं ते खरं अनुपकारिणी, कारण ते देण्याचा प्रश्नच येत नाही. निष्काम भावनेने दिली ही भावना शिल्लक. प्रभू रामचंद्राच्या मनामध्ये मी याला काहीतरी उपकाराची फेड केली, अनुपकारी काहीतरी दिलं, असं काही होतच नाही ना. त्या ठिकाणी शेतीने हार दिला पण त्याच्या डोक्यात होतं की मी हार दिला, पण त्याच्याकडून काय हेमाकडे काय देणार होती, ती राणी होती जगाची राणी, तरी पण मी हार दिला आणि कोणती अपेक्षा न करता दिला. पण ही भावना राहिलच ना, शेवटी वृत्ती अंतःकरणी मन आहे, ते कसं सोडेल त्याला ते. त्यामुळे ऋणी राहणं हे खरं अनुपकारिणी आहे एक. आणि दुसरी गोष्ट, दात्याचीच आहुती जर दिली तर मग मात्र अनुपकारिणी, म्हणजे त्यात अनुपकार ही भावना सुद्धा न राहणं, याला म्हणतात खरी निष्कामता न अनुपकारिणी अशी गोष्ट आहे. आणि म्हणून त्याला काय म्हणलं, ते श्रेयाळाच्या घरी धरणी मांडिले मुरारी आणि मारविले करी, त्याचे बाळ त्याच्या हाती. आता याला म्हणतात निष्ठूर. मग त्या श्रेयाचं एवढं पाहिलं का, मग त्याचं मुलं मारलं, सगळं काय केलं, हे येतपर्यंत गेल्याच्या नंतर आता त्या दात्याला काय उपकार केला हे कशाची भावना राहील मग तिथे त्या आता असे. आणि म्हणून तुझं भावे जे भजती आणि त्यांच्या संसाराची हे गती कोणती ही तुम्हाला आता सांगितली. मग आता हे सगळे कोण, कशाची अपेक्षा होती, कशाची अपेक्षा होती, हरिश्चंद्राला कशाची अपेक्षा होती, शिवीराजाला कशाची अपेक्षा होती, कर्णाला कशाची अपेक्षा होती आणि श्रेयाळाला कशाची अपेक्षा होती, हे त्याच्या धर्माला, त्याच्या संस्कृतीला, त्याच्या परंपरेला, पद्धतीला हे जागले. आणि म्हणूनच याने हे दिलं नाही हे सगळं. तुझं भावे जे भजती त्यांच्या संसाराची एवढी गती करून टाकली. धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार. म्हणजे गणिका वेश्याची वैकुंठाशी नेली. ते पतिव्रता ती आज काय मोठा जनाबाईचा अभंग आहे तो. हा मग हो ना, की हा तेच याचं श्रेयाळाचं आहे ते. त्या असं आहे ते तुझं भावे जे भजते त्यांच्या संसार ही गती. म्हणजे ठाव नाही पुढती तुका म्हणे करशी ते आलं, शेवटी कस तरी आलं तेवढं शेवटचं ठाव. चला असू द्या. कशा काय सांगितलं तुम्हाला हे अनुपकारिणी. तर अनुपकारिणीतले किती प्रकार केले आपण, 3. अनुपकारिणी 4 करा. म्हणजे निष्काम भावनेने मला कशाची अपेक्षा नाही, फक्त तोंडापुरतं बोलतो, बरोबर आहे का नाही. पण मुलीचं लग्न निघल्याच्या नंतर मुद्दाम त्याला आयटीत पत्रिका द्यायला, यावर का लग्नाला, हां तुमची मी वाट पाहतोय, म्हणजे काहीतरी घेऊन या, मी तुम्हाला काहीतरी दिलेलं आहे. नाहीतर एखाद्याला चहा पाजला का मस्त सगळ्या खातीस त्याच्याकडे दूध बीध असतं, काहीतरी राम राम कस काय बरं आहे का, त्या दिवशी आली होती पण काय बोलायला म्हणजे त्या दिवशी दिल्याचं आठवण करून देतो. त्या दिवशी आली होती पण काय बोलायला वेळ नाही म्हणून मुद्दाम आलो, ठेवतोय मग यांना दूध कर, कारण त्या चहा पाजले तर पण दुधात बसून करतो. तर असं ते अनुपकारिणे असं ते आहे. म्हणजे काय सर हां एक म्हणजे शाब्दिक निष्कामता ही वेगळी आणि थोडक्यात खरोखरच निष्कामता अनुपकारिणी, पण त्यात वृत्ती राहते,
हा दुसरा प्रकार घ्या. आणि तिसरा प्रकार कोणता? जे देताच येत नाही त्याच्यामध्ये ऋणी राहणं हे खरं अनुपकारिणी आहे. आणि त्याच्या एकदम शेवटचा मुद्दा, त्याचा शेवटचा मुद्दा असा आहे की दात्याचीच आहुती त्याच्यात देऊन टाकली त्यांनी. त्या दानामध्ये स्वतः दात्यानेच त्याच्यात आहुती दिली. आता भावनेचा कुठं प्रश्न राहिला? याला म्हणतात अनुपकारिणी असं आहे. हा बळीच आहे ना ते, मला नाही आठवलं, त्या अभंगातच आहे ते. असं आहे बळीच, असं बळी पाताळी घातला असं ते आहे. तो डोळ्यापुढे पण एकदा आलं लिंके तर आलं, आणि एकदा का तुटलं का मग ते तुटलंच. मग ते किती पाठ असू दे, ते काय नाही येत आता ते असं. आणि म्हणून तद्दानम सात्विकम स्मृतम. तर इथं किती विशेषण दिले त्याला? म्हणजे दातव्य देण्यास योग्य जे दान आहे त्याच्याकरता पहिली गोष्ट योग्य देश पहिलं आहे, योग्य काल 2, आणि योग्य पात्र 3, आणि मग शेवटचे तर अनुपकारिणी. या 4 गोष्टी एकत्र जर आल्या तर त्या दानाला सात्विक दान असे म्हणतात. यत्तु प्रत्युपकारार्थम फलमुद्दिश्य वा पुनः दीयते च परिक्लिष्टं तद्दानं राजसं स्मृतं यत्तु प्रत्युपकारार्थं फलमुद्दिश्य वा पुनः दीयते च परिक्लिष्टं तद्दानं राजसं स्मृतम्. परिक्लिष्टम नाही, परिक्लिष्टम असं म्हणायचं. तर यत तू प्रत्युपकारार्थम फलम उद्दिश्य वा पुनः देते च परिक्लिष्टम तद्दानम राजसम स्मृतम. त्या दानाला राजदान असे म्हणावे किंवा असं म्हटल्या जातं. तर तू यत परिक्लिष्टम प्रत्युपकारम वा फलम उद्दिश्य दीयते अंतदानम राजसं स्मृतम असा अन्वय होईल. अर्थ असा आहे, तू ही गोष्ट व्यावृत्ती असते. परंतु सात्विक दान एवढं सांगितलं तर तू या शब्दाने मागच्याची व्यावृत्ती केली, आणि त्याच्यापेक्षा हे वेगळं आहे. आणि हे वेगळं आहे की नाही हे 3 दानं मी तुम्हाला आधी सविस्तर 9 प्रकार एकच आहेतला काही फरक नाही, फक्त ते बदलते त्याची भावना हे सांगितलेलं आहे. आणि म्हणून तू याने काय केली? मागच्या सात्विक दानाची व्यावृत्ती केली, त्याहून हे वेगळे आहे तू. आणि मग यत जे आहे ते जे प्रत्युपकारार्थम आणि फलम उद्दिश्य ते कोणतं याद घेतलं तर चालतं. तर म्हणजे प्रत्युपकारार्थम जे दान दिलं त्यापासून पुन्हा आपल्याला त्याने काहीतरी द्यावं. प्रत्युपकाराचे प्रत्युपकाराची अपेक्षा ठेवून दिलेलं जे दान असतं ते, आणि त्याचप्रमाणे फलाची अपेक्षा, फलाच्या उद्देशाने दिलेलं दान असतं ते, आणि देताना त्याला फार क्लेश होत असतात असं दिल्या जातं ते दान. ते असं जे दान असतं त्याला म्हणतात राजसदान. तर प्रत्युपकाराच्या दृष्टीने काय आहे? 3 सांगितलं तुम्हाला. प्रत्युपकाराच्या दृष्टीने, फलदृष्टीने आणि क्लेशकारक असं दान दिलं
तर ते दान मात्र काय ठरतं या ठिकाणी, ते राजस दान ठरतं. तर या ठिकाणी प्रत्युपकार म्हणजे प्रत्युपकार काय काय असतं ते, त्यांनी पुन्हा मला काहीतरी काय कशाच तरी अपेक्षा ठेवून दिलेलं दान, काहीतरी लक्ष ठेवून दिलेलं दान असं आहे. एखादे घरी साहेब कलेक्टर कोणी आले, मग त्याला मग कोणी काही देतं समजायचं, काय काय काही देतो मनुष्य, पण त्याच्याकडून काहीतरी काम करून घ्यायची अपेक्षा असते आणि म्हणून दिल्या जाणारं दान असं ते. काहीतरी अपेक्षा ठेवून दिल्या जाणारं असतं जे दान, मग त्याला काय म्हणतात, ते राजस दान होतं. मग अपेक्षा काय असते, त्या अपेक्षेला काही माप नसतं. तुम्ही एखाद्याला काही जर दिलं तर त्या अपेक्षेला काही माप नसतं. मग मुलीचं लग्न होतं त्या कालामध्ये माणसं स्वभावता असतं. ते कोणी जरी असला, माझ्यासारखा संन्यासी जरी असला आणि त्याची बहीण आली, त्याला काही तिला काहीतरी द्यावं वाटतं. निसर्गाने काय भरले माणसाच्या, तिची मुलगी असली बहीण असली त्याला ते द्यावंच वाटतं, आपलं किती दैन असो त्याला ते. मग तो जावयाला म्हणा मेवण्याला म्हणा खूप देतो, पण तो काय देतो याचा अर्थ काय निष्काम भावने देतो का तो? नाही. मग काय म्हणतो, काय नको भाऊ, माझ्या मुलीला खुशी ठेव. अपेक्षा आली कधी अजून घे तुला पासाभर, पण माझ्या मुलीला खुशी ठेव, ही त्या प्रत्युपकाराची आशा असते त्याच्यामध्ये. माझ्या मुलीला त्रास देऊ नको, एवढी प्रत्युपकाराची, एवढेच माझे उपकार कर. मग ते काय निष्कामतेत जात नाही आज आहे. ते मस्त निष्कामता दाखवतात. आता कोण नाही दाखवत म्हणा, पण तरी अजून मराठवाड्यात आपल्याकडे काही माणसं आहेत नाही असं नाही. मुलीचं लग्न झालं तर ते पाणी नाही पित त्या घरीमध्ये, पाणी नाही प्यायचे, जेवायचे नाही, लईच प्रसंगाला जेवायचा तो ताटाखाली ती दक्षिणा ठेवायची, पैसे ठेवायचे. कशी संस्कृती, अशी इतर देशात ही संस्कृती आहे. आणि हे वामपण त्यांनी सगळं मोडून टाकलं. ते थोतांड आहे, थोतांड आहे, थोतांड आहे, अंधश्रद्धा आहे, थोतांड आहे, भुरुसटलेले विचार आहेत आणि बगलेतून काढलेले, पोट भरायचे काही. आणि त्याच्यावर आत्तापर्यंत हिंदू समाजाने डोळे झाकून घ्यायचे आणि सहन करायचं, जाऊ ते लक्ष पण नाही द्यायचं. तर ते असं आहे. आणि म्हणजे संस्कृती किती उत्तम सर्वश्रेष्ठ आहे. असं ते कशा करता सांगितलं, हे प्रत्युपकाराची अपेक्षा सहज माणसाला होते. मग आता मला पण ते वाटतं, बऱ्याच लोकांना, बरेच माणसं त्याच्यावर खूप उपकार करतात, पण ते उलटतं ते. आणि त्याला उलटल्यानंतर तो म्हणतो माझे उपकार नको, पण अपकार तरी नको करू ना. पण म्हणजे त्याच्यात भावना आली का नाही, त्यांनी लक्षात ठेवले का नाही, मी याच्यावर उपकार केले ते. म्हणजे याचा अर्थ लक्षात आहे, याचा अर्थच ती प्रत्युपकाराचीच अपेक्षा असते. अरे मी यांच्याकरता एवढं केलं तरी आले हे उलटे त्रास, म्हणजे उपकाराची फेड कशाने करायला आलेत, अपकाराने. म्हणजे त्या करण्यामध्ये यांनी माझ्यावर अपकार करू नये ही भावना असणे म्हणजेच प्रत्युपकाराची अपेक्षा आहे. त्यांनी माझ्यावर अपकार करू नये अशी जरी भावना आली तर ते काय झालं, एक प्रकारची प्रत्युपकाराची, एवढे तरी उपकार कर माझ्यावर, म्हणजे अपेक्षा आलीच ना, एवढे तरी उपकार कर, नको पाया पडू पण कमीत कमी शिवाय तरी नको देऊ बा. पाय नको पडू पण पाय तोडू नको, कमीत कमी नको पाया पडू, पाय नको तोडू ना. म्हणजे याचा अर्थ काय, ते प्रत्युपकार. म्हणजे एखाद्याने जर त्याला दया येऊन जर त्यांनी उंदराचा वाघ केला, पण जो तो वाघच त्याला खायला लागला, तर तू उपकाराची फेड जर अपकाराने करू लागला तर ते कोणलाय पण त्याचं वाईट वाटतं. याचाच अर्थ तो म्हणला असताना तू वाघ झाला तुला खायचे खाय बो म्हणतात. मग जर असं म्हटलं असतं तर मग आहे बा अनुपकारिणी. पण मग पण तसं होत नाही ना. तू अरे मी तुला एवढं केलं तर तू मला खायला लागला, तू कसं काय. म्हणजे त्यावेळी जाणीव करून देतो का मी तुला केलेलं आहे. मग काय प्रत्युपकार नाही असं कसं काय म्हणता येईल. प्रत्युपकाराची जाणीव होणं हेच खरं त्यात राजसता येते. प्रत्युपकाराची जाणीव होणं हीच खरी राजसता येते त्याच्यामध्ये. आणि मग असं त्याला म्हणतात प्रत्युपकारार्थम. पुढे काय फलम. मग दान दिल्याच्या नंतर फल काय येतं त्याला, इहलोकामध्ये परलोकामध्ये. ज्या दात्याने ज्या प्रतिगृहिताला दान दिलं पण त्याच्याकडून तो काय अपेक्षा करीत नाही, पण त्यातून निष्पन्न झालेल्या पुण्यापासून फलाची अपेक्षा करतो. लक्षात येतं ना काय.
त्याच्याकडून तू काय नको देऊ, पण त्यातून पुण्य मिळणार आहे का नाही? त्या मिळालेल्या पुण्यातून मला हे मिळावं. म्हणजे काय झालं, याला फलाची उद्देश आहे त्याच्या डोळ्यापुढे. मग काय, या लोकातले भोग मिळू दे, नाही तर परलोकातले भोग मिळू दे, अपेक्षा ठेवली ना त्यांनी त्याच्यामध्ये. तुझ्याकडून प्रत्युपकार नको मला, ही गोष्ट खरी असली, पण त्यातून जे फल निष्पन्न होईल, पुण्य निष्पन्न होईल, त्या फलाची अपेक्षा ठेवतो. यालाच काय म्हणतात मग ते फल उद्देश. किंवा एखाद्या संस्थेला दान देतो, एखाद्या महाराजाला दान देतो, मग त्यातून मला मान मान्यता प्रतिष्ठा मिळावी, हे तर त्याला असतं ना. मला काही नको परत वस्तू देऊ, पण मग त्यातून सूक्ष्म भावना हे असते. म्हणजे थोडक्यात प्रतिष्ठा मिळावी, प्रसिद्धी मिळावी. नको तुझं काय दिलं तुला जाय तिकडे, पण पेपरला हेडलाईन आली पाहिजे. मेला का मग तो काय राहिलं मग ते? मग आलं का नाही फलाची उद्देश आला, आणि त्याच्यामध्ये टी व्हीला बातमी आली पाहिजे. आणि याच्याकरता काय मारांशी मर धड, तिकून आहे फोटो आला इकडं. अरे पण देतो तर दे, मर तुला काय. केवढे त्याच्याकरता केवढी खटपट असते. तो मीडिया बिचार त्याला पोट भरायचं असतं, त्याला काय इकून फोटो का तिकून फोटो काढ, मर कुणीकडे. मला माझं वाजवायचं आणि त्यातून दोन रुपये मिळायचे. काय तुझ्या पाठी मागून घे, नाही तर पडून घे, कुणीकडे घे तुझा फोटो. ते असं आहे, त्याला म्हणतात फल उद्दिश्य. म्हणजे कोणाकडून साधी सवलत मिळावी असं जरी असेल तर ती फलाचीच अपेक्षा असते. म्हणून फलमुद्दिश्य, प्रत्युपकारार्थम आणि फलमुद्दिश्य. आणि परिक्लिष्टम, देत असताना माणसाला क्लेश होतात. देत होताना क्लेश होतात याचा अर्थ बऱ्याच वेळा प्रभावित होऊन माणसं दान देत असतात. काय होतं, क्लेश. एखादा आला आणि दारात धरूनच बसला, नाही तू काय कर, मी काय घेतल्याशिवाय जायचं नाही, मला मी मरायला लागलोय, अमकं तमकं, तू घेतो घे मर जायचं काय. मग धरून बसला की नाही तो. मग धरून बसल्याच्या नंतर त्याने दिल्यानंतर त्याला काय आनंद आहे का? तो त्याच्या दारात बसला. भगवान पंढरीनाथ या कालामध्ये त्या खोपुरीला गेले आणि त्या मिरच्या फुकट नेण्याच्या दारात जाऊन बसले रोयल्या होऊन. ये फिरून म्हणलं का ते अंगभोवती फिरायचं, जरा दम धर म्हणले का नाक दाबून धरायचा. ते रोयल्या. आता त्याला काही सुधरून ते तू इथंच बसला म्हणा, देतो की नाही, तर मग पैसे देतो का नाही म्हणला आमच्या महाराजांच्या, नाही तर मग तू इथं फाशी घेतली खरंच फाशी तिथं. असं धरून बसल्यानंतर मग त्याने दिले ते पैसे, पण क्लिष्ट, त्याला नको वाटत, म्हणजे क्लेशकारक झालं ना त्याला ते देणं. मग त्याला काय म्हणून धरून. आणि एखादा हट्टी असतो, नाही मला हेच पाहिजे, मग हट्टाने दिलेलं असतं ते हट्टापायी द्यावं लागतं, धरणे करायला द्यावं लागतं. आणि तिसरी गोष्ट, याला नाही दिलं तर कुठंतरी गाठून मारीन, कुठे यांच्या नादी लागता, देऊन टाका बुवा, हे का नाही. आपल्याला गावात राहायचे, कुठं भानगडीत पडता, सप्ताह निघालाय, सगळ्यांनी दिलेत 5,000 रुपये, आता आपण 1,000 आता देऊ, तर ते हो सगळ्यांनी दिले, तुमचं काय काय तुम्ही लय कधी देऊन टणकले काय, आलं कुठे धट्टिंगाच्या नादी लागत आहो, हे बी 5,000 घ्या माझ्या बी. दिले त्यांनी दान दिले, पण भयाच्या पोटी दान दिल्यामुळे त्याला फार क्लेश होतात. मला शक्य नव्हतं पण दिलं. भयास्तव देणं म्हणजे हे कसं, बरं क्लेशाचं जनक, हे परिक्लिष्ट, हे क्लेशाचं जनक असतं. ते धरून दिलेलं, हट्टापायी दिलेलं, भयाने दिलेलं. आणि प्रभावाखाली मोठी सभा भरली आणि सगळ्यांनी दिले व 50,000 25,000 50,000 25,000. हो गणपतराव तुमचं काय सांग, बोला ना तुमचं काय बुवा, आता लिहा तुम्हाला काय असेल. अरे काय लिहायचं काय, आता मी सगळ्यांनी 50 दिले, दे 25,000 तू. नाही एवढे नाही, बरं 15,000 दे. बसला गप. नाही आता एवढ्या प्रभावामध्ये ज्याला आपण कसं काय मागं राहू, आपण मागं राहिलो आपलं कसं काय होईल ते. असं म्हणजे प्रभावात याच्यात काय होतं, वातावरण तयार झालं का त्या मोलमध्ये माणूस जातो आणि भावनिक बनतो, आणि त्या प्रभावामुळे तो कोणलाही काही हो म्हणून जातो. म्हणजे प्रभावाखाली दिलेलं दान, पण नंतर त्याला फार त्याचे क्लेश होतात, कारण ते प्रभाव देतं. काय करावं आता, कबूल तर केलं आणि मग आता कशाचं काय, आता ती ह्या असं होतं. म्हणजे प्रभावात दिलेलं दान किंवा भयास्तव दिलेलं किंवा धरलेलं किंवा हट्ट असेल
अनेक कारणं असू शकतात, पण ज्या ज्या कालात ते दान देतानी आणि दान दिल्याच्या नंतर त्याला कष्टकारक वाटतं, त्या कालात ते परिक्लिष्ट, प्रत्युपकारार्थम आणि फलमुद्दिश्य या 3 रूपाने जर दान दिलं तर ते दान राजस होतं. अदेशकाले यद्दान, अदेशकाले यद्दान मपात्रे भेष्य दीयते, मपात्रे भेष्य दीयते. असत्कृतमवज्ञातम् असत्कृतमवज्ञातम् तत्तामसमुदाहृतम्, तत्तामसमुदाहृतम्. आदेशकाले यद्दानम् अपात्रे भेष्य दीयते, असत्कृतमवज्ञातं तत्तामसमुदाहृतम्. अदेशकाले यद्दानम् अपात्रेभ्यः च दीयते असत्कृतम् अवज्ञातं तत्तामसम् तत्तामसम् उदाहृतम्. तर असं हे दान तामस ठरतं. कोणतं? जे दान आदेशकाले अपात्रे आणि असत्कृतम अवज्ञातम 4 विशेषण दिलेत. जे दान असतं त्याला म्हणतात हे तामस दान. तर पहिलं दान काय ते म्हणजे आदेशकाले. आदेशकाले म्हणजे तुम्हाला मग सांगितलं अयोग्य. आदेशकाले म्हणण्यामध्ये अयोग्य वेळ, अयोग्य स्थळ, अयोग्य पात्र, इथं या दानामध्ये सगळं अयोग्यच घ्यायचं, त्याच्यात काहीच योग्य नसतं. देणारच तो लायकीचा नसतो तो. म्हणून ज्याला द्यायचं ते पात्रही योग्य नसतं, ज्या कालामध्ये देतो ते कालही योग्य नसतो, आणि ज्या ठिकाणी ज्या देशात द्यायचं, थोडक्यात अयोग्य देश, अयोग्य काल, अयोग्य पात्र आणि अयोग्य प्रक्रिया, हे 4 घ्यायचे. त्याच्यामध्ये प्रक्रिया सुद्धा अयोग्यच असते देण्याची त्याची. म्हणून असं जे अयोग्य देश, काल, पात्र आणि प्रक्रिया असं दान असतं ते दान तामस ठरतं. अपात्रेभ्या, ज्याला दान देऊ नये, दाना करता त्याची लायकी पात्रता असावी लागते, तर असं अपात्र. अपात्र याचा अर्थ काय आहे? कुपात्र. मग कुपात्र कोण असतो? कुपात्र कोणी नसतो. म्हणजे कोण? त्याला काय म्हणतो? हत्यारा, हिंसाचारी असा जो असतो, थोडक्यात पापी. ब्रह्महत्या स्वरापानम स्तेयं गुरुवंगणागमः महांती पातकन्याहु शास्त्रन्याहु षट महांती पातकन्याहु संस्करश्चापि सर्वशः. तर असा ब्रह्महत्यारा असेल, सोनं चोरणारा असेल, घराला अग्नी लावणारा असेल, विष देणारा असेल, हिंसा करणारा असेल, व्यभिचारी करणारा असेल, असे जे आहेत असे पापी, महापापी, उपपापी, अशा हे याला म्हणतात अपात्र. अशा अपात्री माणसाला दान देऊ नये. आणि अशा अपात्री माणसाला दान जर दिलं तर ते दान तामस असं होतं. असत्कृत. तर असत्कृत याचा अर्थ जे दान द्यायचं ते दान तुम्ही आल्याच्या नंतर कोणाला दान द्यायचं, त्या कालामध्ये त्याला आल्यानंतर पहिलं त्याचा अत्यंत आदरातिथ्य करायचं. हात जोडायचे, पाया पडायचं, या म्हणायचं, या बसा, म्हणजे त्याची स्तुती करायची, त्याला आसन द्यायचं, त्याला संतुष्ट करायचं आणि खूप स्तुती करायची, मग दान द्यायचं. अशी दानाची पद्धती आहे. पण असत्कृत म्हटल्यानंतर आले का लक्षच नाही द्यायचं. मग ते बिचारा तटकळून जातं. बसला बिचारा.
म्हणजे काय झालं ते त्याला कोणत्याही प्रकारचा आदर दिला नाही, म्हणजे कदाचित त्याची उपेक्षा करून त्याची निर्भत्सना करून आणि मग असं असत कृत, तर असं करून आणि पुढे अवज्ञातम, तर अवज्ञा करायची म्हणजे ते काही साधीने अवज्ञा करायची. काय करायची? घ्या भरी आले आमच्या उरावरती, खाल्लं होतं कधी त्या आयला? तुमच्या बापाने असं कधी पाहिलं होतं का? घ्या खाऊन, आमच्याशिवाय तरी तुम्हाला कोणी, मी याला तो काय झाला खाईन मरा. अवज्ञा करायची त्याची. म्हणजे अशी जर अवज्ञा केली तर तुम्ही दुनिया काही त्याला सोनं जरी दिलं तर ते तुमचं ते दान काही पुण्य करणार नाही, ते तामस दान आहे आणि ते तुम्हाला नरकालाच घेऊन जाईल ते त्या अशा कालामध्ये. आणि म्हणून असा जो असतो त्याला काय म्हणतात? पाखंडी, कपटी, वेशधारी, हिंसाचारी, निंदा करणारा आणि दुसऱ्यावरती उपजीविका करणारा, असा स्वार्थी वगैरे वगैरे असा जर मनुष्य असेल तर त्याची तरी कोण स्तुती करील? त्याची अवज्ञाच करेल ना कोणी बी. तर असं तो भाग मुद्दा असा आहे. म्हणजे आदेश काल कोणती योग्यता नाही, त्या पात्राची तुम्हाला असा हिंसाचारी पापी असेल म्हणजे तो अशा योग्य देश योग्य काल नसतानाही दान देतो आणि योग्य पात्र नसताना असा पाप्याला दान देतो आणि त्याची अवज्ञा करूनही दान देतो. आणि असे अवज्ञा करून असं जे दिलेलं दान असतं त्याला म्हणतात तामस दान. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. विठाल विठाल. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. रामेश्वर भगवान की जय.